कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता सरूने आपल्या लेकीच्या अपमानाचा बदला कामिनीकडून घेतलेला असतो। कामिनीने आतापर्यंत सरूला आणि कमळीला मारण्याचा खूप मोठा कट रचला होता, पण त्याच्यामध्ये कमळीऐवजी सरूलाच गोळी लागते आणि ती दरीमध्ये कोसळते आणि तिची स्मृती जाते। पण प्रेक्षकांनो, तिची याददाश्त ही पूर्णपणे न जाता कमळी जेव्हा 5-6 वर्षांची होती तिथपर्यंत तिची याददाश्त आहे आणि नंतर कमळी मोठी झाली त्यानंतरचं तिला काही आठवत नाही आहे। पण कामिनी मात्र तिला स्पष्टपणे आठवते। कामिनीने कशा पद्धतीने तिला मारण्याचा प्रयत्न केला होता, तिच्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तिचं घर जाळलं होतं, या सगळ्या गोष्टी मात्र सरूला बरोबर आठवत असतात आणि त्यामुळे सरूने या सगळ्याचा बदला कामिनीकडून घेण्याचं ठरवलेलं असतं। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मुंबईमध्ये आल्यापासून सरूला इथे कामिनी बऱ्याच वेळा दिसते, पण तिला मारण्याचा प्रयत्न करत असताना ती तिच्या हाती काही लागत नाही। पण ज्या वेळेला कमळी तिच्या आईला घेऊन MRI करण्यासाठी हॉस्पिटलला गेलेली असते, तेव्हाच हॉस्पिटलच्या बाहेर कामिनी तिला उभी दिसते आणि तेव्हा चवताळलेली सरू जाऊन कामिनीचा गळा दाबून तिला मारण्याचा प्रयत्न करते आणि तिच्या लेकीच्या अपमानाचा बदलासुद्धा घेते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, नयनताराच्या इथे आता कमळी राहत असते। नयनताराने तिला सांगितलेलं असतं की कमळी, तू तुझ्या प्रेमाची किंमत बोल, पण कमळी तिला काहीच बोलत नाही, कारण नयनतारा भयंकर चिडलेली असते। कमळीबद्दल तिच्या मनामध्ये वेगळेच गैरसमज निर्माण झालेले असतात। कमळीबद्दल तिचं मत काही खास नसतं। ती कमळीला तोंडावरती सांगते की तू मला अजिबात आवडत नाही, माझ्या ऋषीला तू न शोभणारी मुलगी आहेस। मी सुद्धा माझ्या ऋषीसाठी काही स्वप्न बघितलेली आहेत, त्याला साजेल शोभेल अशी मुलगी मला बघायची आहे, खानदानी मुलगी मला माझ्या ऋषीसाठी बघायची आहे। त्यामुळे तू तुझ्या प्रेमाची किंमत बोल आणि या घरातून निघून जा। तेव्हा इथे कमळीला त्या गोष्टीचं फार वाईट वाटतं, कारण ती पैशांसाठी ऋषीबरोबर नाही आहे। तेव्हा नयनतारा तिला म्हणते की तू एक काम कर, मी आता 2 दिवस बाहेरगावी चालले, 2 दिवसानंतर मी परत येणार आहे, तोपर्यंत तू मला या घरामध्ये दिसली नाही पाहिजे। हवं तर मी तुला दर महिन्याला पैसे देईन, तुझ्या आईच्या ट्रीटमेंटचा खर्च, तुझ्या कॉलेजचा खर्च, मी सगळं काही करेन, फक्त तू या घरामध्ये राहू नकोस, या घरातून तू निघून जा। मला तुझं तोंड परत या घरामध्ये बघायचं नाही आहे। 2 दिवस देते तुला कमळी, हे घर सोडून निघून जायचं। त्यानंतर इथे कमळीला नयनताराला खूप काही बोलायचं असतं, पण नयनतारा ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते, ती सरळ तिथून निघून जाते। त्यानंतर इथे कमळी आपल्यासाठी घर शोधायला लागते। घरं भेटत असतात, पण डिपॉझिटच एवढं असतं की डिपॉझिट देऊन राहणं तिला शक्य नसतं। एक वेळ ती भाडं मॅनेज करू शकते, पण डिपॉझिट नाही। आणि त्यानंतर इथे कमळी आपल्या आईला शोधायला बाहेर पडते, कारण जेव्हा कमळी घर शोधायला बाहेर पडलेली असते ना, त्याच वेळेला कामिनी नयनताराला भेटायला तिच्या घरी आलेली असते। तेव्हा सरू खिडकीमधून कामिनीला बघते आणि तिला पकडण्यासाठी, तिला जाब विचारण्यासाठी तिच्या मागोमाग धावत येते आणि तेव्हाच ती महाजनांच्या घरी या वारकरी दिंडीबरोबर पोचलेली असते। वारकऱ्यांबरोबर तिथे जाते आणि तिथे आता अभंगांमध्ये, कीर्तनामध्ये ती पूर्णपणे विलीन झालेली असते। ती मनसोक्त ते सगळं ऐकत असते आणि त्याच वेळेला आजोबांचं लक्ष जातं आणि आजोबा गौरीला ओळखतात, पण गौरी तिथे डोळे मिटून बसलेली असते। आणि तेव्हाच तिथे कमळी आणि निंगी दोघेजण शोधत त्या ठिकाणी सरूला आलेले असतात। तेव्हा त्यांना त्यांची आई मिळत नसल्यामुळे कमळी खूप टेन्शनमध्ये असते। अन्नपूर्णा म्हणते, कमळी काय गं, काय झालं, तुझा चेहरा का एवढा उतरलाय? तेव्हा ती म्हणते, काही नाही आजी। ती म्हणते, हे बघ, मनामध्ये जे काही असेल ना, पांडुरंगाला सांग, पांडुरंग तुझी सगळी इच्छा पूर्ण करेल। आणि त्यामुळे इथे कमळी
पांडुरंगाजवळ मनापासून हात जोडते आणि एकच मागणं मागते, माझी आई जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असू दे आणि मला लवकरात लवकर भेटू दे. आणि तेव्हा आजोबा हाताने खाणाखुणा करत असतात की गौरी तिथे बसली, गौरी तिथे बसली, पण कुणाला काही कळत नाही. आजोबांमध्ये झालेला हा बदल पाहून अन्नपूर्णा राजनला प्रचंड आनंद होत असतो की त्यांचे हात आणि पाय दोन्हीसुद्धा मुवमेंट करत असतात. त्यानंतर कामिनी जिन्यावरून खाली उतरत येत असते आणि तेव्हा सरूचं तिच्याकडे लक्ष जातं. कामिनीला बघितल्यानंतर ती लगेचच तिथून पळून जाते. ती पळ काढते तिथून आणि ती कामिनीला लपून छपून बघत असते. कामिनी जिन्यावरून उतरून सरळ बाहेर पडते आणि आपल्या गाडीमध्ये बसून निघून जाते. आणि त्याच वेळेला इथे सरू तिच्या मागोमाग धावत येत असते. ए माझी कमळी कुठे आहे, ए माझी कमळी कुठे आहे असं म्हणत तिच्या मागोमाग धावत येते. आणि तेव्हाच त्या ठिकाणी ती खाली पडलेली असते. तेव्हा तिथे येते ती म्हणजे कमळी आणि निंगी. दोघीजणी येतात आणि म्हणतात, आहे आहे काय झालं तुला, आई अगं शांत हो. तेव्हा इथे सरू प्रचंड चिडलेली असते, प्रचंड चिडलेली असते. आणि तेव्हा कसं बसं रिक्षामध्ये आता सरूला भरून तिला डॉक्टरांकडे घेऊन जातात. आणि तेव्हा राजन काका आपले वडील सारखा दाराकडे का हात करतायत म्हणून बाहेर बघायला आलेले असतात. तेव्हा त्या ठिकाणी त्यांना आता कुणीही दिसत नाही, कारण तोपर्यंत कमळी आपल्या आईला रिक्षामधून घेऊन हॉस्पिटलला निघून गेलेली असते. हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टर म्हणतात की हे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यांना मध्ये मध्ये असे पॅनिक अटॅक येतील. त्यांना अशी एखादी गोष्ट जर आठवली ना ज्याने त्यांच्या मेंदूवरती ताण येईल तर त्यांना असा त्रास होऊ शकतो. तुम्ही MRI केला का, हे बघा तुम्ही MRI करा, नक्की त्यांच्या मेंदूमध्ये काय प्रॉब्लेम आहे हे मला कळायला पाहिजे. कारण कमळी विचारते की आई कधीपर्यंत अशी करेल, ती कधी बरी होईल, कधी मी तिला आठवेन. तेव्हा ते म्हणतात ते काही सांगता येणार नाही, तुम्ही MRI तर करा, त्यांच्या मेंदूमध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहे ते तर मला कळायला पाहिजे ना. तुम्ही रिपोर्ट्स करा. किती खर्च येईल, साधारणपणे 30,000 रुपये खर्च येईल असं आता सांगितलेलं असतं. तेव्हा निंगी म्हणते, तू राजन काका नाहीतर ऋषी सरांची मदत घे ना. ती म्हणते नाही निंगे, मला कुणाचीच मदत घ्यायची नाही आहे. ती म्हणते मग एवढं पैसे तू कसं अरेंज करणार आहेस. तेवढ्यातच आता जे अकॅडमी निघालेली आहे, रितेश सरपोतदार यांनी जी काही अकॅडमी सुरू केली आहे त्याच्यामध्ये त्यांना हुशार विद्यार्थी हवे असतात आणि त्यासाठी ते पैसे देऊन हुशार विद्यार्थ्यांना आपल्या अकॅडमीमध्ये ॲडमिशन घ्यायला सांगत असतात. तेव्हा कमळीला 50,000 रुपयांचा चेक दिला जात असतो आणि तुम्ही आमच्या इथे आता अकॅडमीमध्ये ॲडमिशन घ्या असं सांगितलं जात असतं. कमळी म्हणते मी ऑलरेडीच हुशार आहे, मी माझ्या कॉलेजची टॉपर आहे, म्हणजे मी स्वतः अभ्यास करून जर माझी हुशारी मी सगळ्यांसमोर जाहीर करू शकते तर मला तुमच्या अकॅडमीची काही गरजच नाही आहे, माझ्या नावावरती तुम्हाला जाहिरात करू देणार नाही मी. तेव्हा इथे निंगी म्हणते, अगं 50,000 रुपये देत होते ना तुला. ती म्हणते मला नको आहेत त्यांचे 50,000 रुपये, मला बिकाऊ बनायचं नाही आहे. ती म्हणते मग कुठून आणणार आहेस पैसे. ती म्हणते आहे एक पर्याय, तू जा पुढे आईला घेऊन, मी आलेच. आणि त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता कमळी म्हणते की सर मी इथे मुलांना कबड्डी शिकवायला तयार आहे, त्यांना शिस्त लावायला तयार आहे. ते म्हणतात बघा मुलं खूपच जास्त आगाऊ आहेत आणि त्याचबरोबर 2 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट होईल, कारण इथे कुठलाही शिक्षक टिकत नाही, त्यामुळे 2 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट होईल. 2 महिने तुम्ही अजिबात ही जागा सोडू शकत नाही. तुम्हाला मान्य असेल तरच तुम्ही हे काम स्वीकारा, माझी कुठली जबरदस्ती नाही आहे. ती म्हणते नाही ठीक आहे, फक्त माझी एक अडचण आहे ती मी तुम्हाला सांगते, मला पैशांची गरज आहे कारण माझी आई आजारी आहे. 2 महिन्याचं मी कॉन्ट्रॅक्ट तुमच्याबरोबर करेन, मग 2 महिन्याचे पैसे तुम्ही मला एकदम द्या, चालेल तुम्हाला. तो म्हणतो ठीक आहे, मी तुम्हाला एकदम 50,000 रुपये द्यायला तयार आहे. तुम्ही इथे कोचिंग करणार आहात, मुलांना कबड्डी शिकवणार आहात, त्यामुळे तुम्हाला मी एकाच वेळेला 50,000 रुपये द्यायला तयार आहे. तेव्हा त्यांनी आता कमळीला 50,000 रुपये एक साथ दिलेले असतात तिची अडचण पाहता. तेव्हा कमळी ते पैसे घेऊन येते आणि आपल्या आईला घेऊन ती आता MRI करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाते. तिथे MRIची सगळी प्रोसेस आता होणार असते, ते नंबरला तिथे थांबलेले असतात. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता सरू हळूहळू एका लहान मुलीच्या मागे मागे येते आणि तिथून आता ती बाहेर पडते. हॉस्पिटलच्या बाहेर आता उभी असते कामिनी. तेव्हा सरू खिडकीमधून बाहेरच बघत असते. कामिनी त्या ठिकाणी एका माणसाबरोबर बोलत असते आणि तेवढ्यातच
इथे सरूचं खिडकीमधून कामिनीकडे लक्ष जातं. कामिनीकडे लक्ष गेल्यानंतर इथे आता तिला पूर्णपणे तयार करण्यात आलेलं असतं. म्हणजे सरूच्या तोंडाला मास्क वगैरे असतो आणि तिने हॉस्पिटलचे कपडेसुद्धा घातलेले असतात. तिचा नंबर यायला वेळ असतो म्हणून ती येऊन आता बाहेर उभी राहिलेली असते खिडकीमध्ये आणि तिथून ती कामिनीला बघते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो ती धावत पळत बाहेर येते आणि ती विचारत असते, ए तू इथे काय करतेस ग? आणि तेव्हा ती येऊन सरळ कामिनीचा गळा पकडते. सरळ ती कामिनीचा गळा पकडते आणि म्हणते, कुठे आहे माझी पोरगी? कुठे आहे माझी पोरगी सांग? कुठे आहे माझी पोरगी सांग? आणि इथे आता तिच्या तोंडाला मास्क असतो, हॉस्पिटलचे कपडे असतात आणि इथे आता कामिनीचा गळा तिने घट्ट पकडलेला असतो. तेव्हा इथे कामिनीला व्यवस्थित सरूचा चेहरा काही दिसत नाही. त्यानंतर ती जोरदार तिचा गळा पकडून तिला मारण्याचा प्रयत्न करत असते आणि कुठे आहे माझी लेक? कुठे आहे माझी लेक? एवढंच फक्त ती बोलत असते. आणि तशा पद्धतीने इथे आता सगळे लोक तिथे जमतात आणि त्या ठिकाणी आता जे हॉस्पिटलमधले लोक असतात ते सरूला पकडून आता आतमध्ये घेऊन जातात आणि म्हणतात की माफ करा, तो पेशंट थोडासा मनोरुग्ण आहे, तुम्ही लक्ष देऊ नका, माफ करा असं म्हणून आता सरूला तिथून घेऊन जातात. पण सरूने बरोबर येऊन कामिनीचा गळा पकडलेला असतो आणि ती आपल्या मुलीला विचारत असते. तेव्हा इथे कामिनी इतकी घाबरलेली असते की तिला दम लागतो, तिला पाणी प्यायला दिलं जातं आणि ती आपल्या गाडीमध्ये बसून सरळ तिथून निघून जाते. पण कामिनीला आता प्रश्न पडलेला असतो की ती बाई नक्की कोण होती आणि येऊन तिने माझाच गळा कसा काय पकडला? त्यानंतर प्रेक्षकांनो ती गाडीतून उतरते आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन शोधाशोध करत असते. तोपर्यंत इथे आता सरूला MRIसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं असतं. त्या MRI रूममध्ये नेण्यात आलेलं असतं आणि बाजूला त्या ठिकाणी कमळी आणि निंगी दोघीजणी बसलेले असतात. त्यामुळे सरूचा आणि त्या लोकांचा आमनासामना त्या ठिकाणी अजिबातच होत नाही. पण इथे सरूने मात्र कामिनीकडून तिच्या आणि तिच्या मुलीच्या अपमानाचा बदला मात्र घेतलेला असतो. जोरदार तिचा गळा दाबलेला असतो, त्यामुळे तिचा आवाज बसलेला असतो. अशा पद्धतीने सरूने कामिनीला धडा शिकवलेला असतो.